Good morning, all of you. Once again, I welcome all of you for today's lecture. Yesterday, we have seen the first part of the lesson on saying please. That is the prose section. On saying please is the second lesson, and today we are going to go through the remaining part of the lesson. The theme of the lesson, as I told you yesterday, the theme of the lesson is courtesy, civility, morality, responsibility, responsible behavior, give and take respect, saying thank you. Yes, this please and thank you, these two words have immense power. Okay, they act as a lubricant, they act as an oil that keeps our conversation, our relationships much more smoother. Yes, in this society, this thank you and please, these two words are very important, and we should use this wherever it is required. We also saw that the liftman who threw the person who didn't say top please to him, त्या लिफ्टमॅनने काय केलं की तो त्या व्यक्तीने त्याला टॉप प्लीज नाही म्हटलं, फक्त टॉप असं म्हटलं आरोगंटली, तर त्याला ते फेकून दिलं बाहेर. अँड वेन ही थ्रू ही वॉज फाईन, तर त्याला काय झालं होतं, तर त्याला फाईन बसलं त्या लिफ्टमॅनला. पण ज्या व्यक्तीने त्याला इमोशनली हर्ट केलं, त्याचे भावना दुखावले, त्याला काहीही फाईन झालं नाही. पण ह्या गोष्टीसाठी मॅनर्स साठी किंवा रिस्पॉन्सिबल वागण्यासाठी, फॉर रिस्पॉन्सिबल बिहेवियर, वी कॅनॉट ब्रिंग इन लॉ. दिस हॅज टू बी विदिन अस. ओके, this has been told, and with this reference how a person should behave, how there should be politeness in your behavior, how should you should use a polite words. One example the author is giving, and while giving this is an example of a bus conductor. तो ऑथर असे म्हणतो की ह्या बस कंडक्टरचं एक्झाम्पल देताना मला दुसऱ्या कुठल्याही कंडक्टरला नाव ठेवायचं नाही आहे. जरी काही कंडक्टर असतील, मोजकेच कंडक्टर असतील की जे की नेहमी जोरजोरात ओरडतात किंवा जोरजोरात बोलतात, कारण त्या कंडक्टरला वाटत असेल की हे समोरचे सगळे पॅसेंजर आहेत ना, तर मला हे फसवणारच आहेत, त्यांच्याशी मी जर असं रूडनेसनी वागलो, जोरजोरात ओरडून बोललो, तरच हे मला फसवणार नाहीत, दे विल नॉट चीट मी. तर ह्या कंडक्टरचं एक्झाम्पल देतोय आपला ऑथर, आणि इथून आपण कंटिन्यू करतोय. ओके, it is not therefore with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. इथं ऑथर म्हणतोय की मी जेव्हा हे एका कंडक्टरबद्दल तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतोय, उदाहरण देतोय, तर मला दुसऱ्याही कुठल्याही कंडक्टर जे आहे ते त्यांना नाव ठेवायचं नाही आहे, मी त्यांच्याशी अनफ्रेंडली नाही आहे. I first became conscious of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arouses. इथं ऑथर सांगतोय की एक दिवस तो दररोज सारखा आपल्या कामासाठी निघाला होता, बसमध्ये तो चढला, आणि कंडक्टरने जेव्हा तो बसमध्ये जा त्या लक्षात आलं की त्याकडे खिशामध्ये पैसेच नाही आहेत. असलं कधी कधी घडतं. हे ऑथर असंही म्हणतो की अशी घटना जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडतेच. हे फक्त बसमध्येच घडते असं नाही. आपण जेव्हा कुठल्या तरी हॉटेलला जातो किंवा काहीतरी खरेदी करतो, तो सामान घेतो किंवा हॉटेलमध्ये जेवतो आणि खिशामध्ये पैसेच नसतात, तेव्हा आपण एम्बॅरेस्ड होतो, आपल्याला आपलीच लाज वाटते, फ्रस्ट्रेटेड होतो आपण. ओके, तर असंच घडलं. तो तिथं गेला आणि त्या बसमध्ये चढला आणि खिशामध्ये पैसेच नाही आहेत. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल. तुम्ही फूल दिसता. यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. नेव म्हणजे काय? डिसऑनेस्ट पर्सन. जो व्यक्ती दुसऱ्याला फसवतो, फसवणारा व्यक्ती जो असतो ना, त्याला नेव म्हणतो. तर सगळ्या लोकांसमोर तुम्ही कसं दिसता? एक फूल दिसता आणि एक फसवणारी व्यक्ती, अशी तुमची तिचं ओळख निर्माण होते. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly as much as to say, yes, I know that stale old trick. Now then, off you get. मग अशा वेळेस तर तुम्हाला हे आश्चर्य वाटायला नको आहे जर कंडक्टर म्हणाला, मला माहीत आहे तुमची जुनी पद्धत फसवायची, नेहमी तुम्ही असले ट्रिक वापरत असतात, हे लोक ट्रिक वापरतात, ही जुनी पद्धत झाली. स्टेल म्हणजे जुनी. शिळं अन्न जो असतो त्याला पण स्टेल म्हणतो आपण. मला ही जुनी पद्धत झाली लोकांना फसवायची, चला उतरा खाली, असं जर तो म्हणाला, रूडली जर म्हणाला, तर तुम्हाला सरप्राईज नाही व्हायला पाहिजे.
And even if the conductor is a good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience, perhaps, of missing your train or your engagement. जरी समजा एखादा कंडक्टर चांगल्या मनाचा असेल, तो तुम्हाला सगळ्यांसमोर अपमान नाही करणार, तुम्हाला तो काय म्हणेल की ठीक आहे पैसे नाही आहेत ना खाली उतरा, पण असल्या वेळेस होतं काय, तुम्ही ज्या कामाला जात असतात ते काम तुमचं होणार नाही, ते काम तुमचं होणार नाही, अजिबात ते काम होणार नाही, तुम्हाला त्या कामाला उशीर होईल आणि काय होणार की तुमची ट्रेन तरी परत मिस होऊन जाईल, इनकन्व्हिनियन्स होईल आणि तुमचं जे काय काम असेल, जे काय कामाला जात असेल त्याला तुम्हाला उशीर होईल. Having searched my pockets in vain for stray coppers and having found I was utterly penniless, I told the conductor with a honest face as I could assume that I could not pay the fare and must go back for money. Having searched my pockets in vain, vain म्हणजे काय, निष्फळ, व्यर्थ, विदाउट एनी रिझल्ट, म्हणजे कुठलं तरी तुम्ही काम हातात घेता आणि त्याचा रिझल्टच लागत नाही तर त्याला म्हणतो यू आर इन वॅन. आता हा ऑथर पण काय केला आहे की तो निष्फळ झालेला आहे, व्यर्थ झालेला आहे, तू आपलं पॉकेट्समध्ये पैसे शोधतोय पण त्याला काही हाताला लागत नाही. ही इज इन वॅन, कॉपर्स म्हणजे पैसे. आणि तो कंडक्टरला म्हणतो की माझ्याकडं तिकिटाचे पैसे घेण्यासाठी पैसे नाही आहेत, तिकीट घेण्यासाठी पैसे नाही आहेत आणि मला परत घरी जावं लागेल. तेवढ्यात कंडक्टर व्हॉट ही सेड, "Oh, you needn't get off. That's all right," he said. "All right," said I, "but I haven't a copper on me." "Oh, I will book you through," he replied. "Where do you want to go?" आता जेव्हा हा म्हणाला की माझ्याकडे तर तिकीट घेण्यासाठी पैसेच नाही आहेत, तर तो कंडक्टर काय म्हणाला माहिती आहे, खाली उतरायला नाही सांगितलं, त्याने म्हणाला ओके पैसे नाही आहेत का, तर मी तुमच्या तिकिटाचे पैसे देतो, कुठं जायचं आहे तुम्हाला. अँड ही handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from a bank to Hong Kong. मग तो त्याने काय केलं की तुम्हाला कुठं जायचं आहे सांगा, मी तुम्हाला पैसे देतो, आणि तिकिटाचं बंडल वर आपल्या हवेत असं पकडलं. ते असं बघितल्यानंतर ह्या ऑथरला असं वाटलं दॅट द एअर ऑफ अ मॅन म्हणजे काय, अशी फिलिंग आली, एअर ऑफ अ मॅन म्हणजे अशी फिलिंग आली की तो माणूस मला कुठल्याही स्टेशनपासून कुठल्याही स्टेशनपर्यंत, बँकपासून ते हाँगकाँगपर्यंत मला तिकीट देण्यासाठी तयार होता, असं तिथं वातावरण झालं. एअर ऑफ अ मॅन. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम अँड टोल्ड हिम व्हेअर आय वॉन्टेड टू गो. अँड ॲज ही गेव मी द तिकीट आय सेड, बट व्हेअर शॅल आय सेंड द फेअर? ओ यू विल सी मी समडे, ऑल राईट, ही सेड चीअरफुली. ही टर्न टू गो. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा त्याने तो म्हणाला की मी तुम्हाला तिकिटाचे मी पैसे देतो, तुम्हाला कुठं जायचं आहे सांगा, मग ऑथरने त्याला सांगितलं की मला असं असं या ठिकाणी जायचं आहे. पण ऑथर मग म्हणाला, द रायटर सेड, पण मी तुम्हाला पैसे परत कसे देऊ, बट वेअर शॅल आय सेंड द फेअर? तो म्हणाला कधी ना कधी आपण भेटू, वी विल सी समडे, जेव्हा भेटताल तेव्हा द्या. आणि आनंदाने म्हणालो, चीअरफुली ही सेड. अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाइटेड ऑन अ शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. शिलिंग म्हणजे काय, कॉइन्स. शिलिंगला आपण काय तिथली जी करन्सी आहे ना त्याला शिलिंग म्हणतात. तर लकीली काय झालं, तो ऑथर आपल्या खिशामध्ये काहीतरी हात आपला पण शोधतच असतो अजून पैसे सापडतात का, तेवढ्यात थोडेसे पैसे त्याला हाताला लागले आणि ते पैसे ते बरोबर त्या तिकिटापुरते होते आणि त्या कंडक्टरला त्यांनी दिले. अँड द अकाउंट्स वॉज स्क्वेअर्ड म्हणजे काय, अकाउंट्स वॉज सेटल, म्हणजे कुणाचंही काही आता देणं घेणं राहिलेलं नाही. But that fact did not lessen the glow of pleasure which so good-natured an action had given me. म्हणजे काय झालेलं आहे, पैसे दिले म्हणजे संपलं का, नाही, हे पैसे जरी दिले, अकाउंट जरी सेटल झालं, पण त्या माणसाचं जो व्यक्तिमत्व आहे, त्याचं जो बिहेवियर आहे, हे कायमचं ह्या ऑथरच्या लक्षात राहणार आहे. त्याचं जो गुड नेचर आहे हे नेहमी ह्या ऑथरला आनंदी ठेवणार आहे आणि नेहमी आठवत राहणार आहे. A few days after, my most sensitive toe was trampled. Trampled म्हणजे काय, पायदळी तुडविणे, म्हणजे काय, crushed under. Okay. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. I looked up with some anger and more agony and saw
अँड सॉ माय फ्रेंड ऑफ द चिअरफुल काउंटेनन्स. थोड्या दिवसांनी काय झालं की तो बसमध्ये प्रवास करत होता. कुठं करत होता? बसच्या टॉपवर. बसच्या टॉपवर म्हणजे काय? बसच्या वरती बसून नाही, किंवा आपल्या UP बिहारचे जे ट्रेन असतात त्याच्यावरती पण लोक प्रवास करतात, तसं नाही. फॉरेनमध्ये जे बस असतात ना ते डबल डेकर असतात. ते वरच्या बाजूला जे प्रवासी बसतात ते वरची बाजू ओपन असते. इट इज अन ओपन, वरती पॅक नसतं तर ओपन असतं. आपण फॉरेनच्या फिल्ममध्ये बघू शकतो. तर हा ऑथर काय करतो? काहीतरी रिडिंग करती, वरती बसलेला आहे, आणि तेवढ्यात कुणीतरी त्याच्या अंगठ्यावरती जोरात पाय दिलं, वजनदार पाय दिलं. आता कुणीतरी, आपण बसलोय बसमध्ये आणि कुणी पाय दिले की आपल्याला राग येतं आणि आपल्या तोंडातून काहीतरी अपशब्द निघू शकतं. असंच झालं. तर माय मोस्ट सेन्सिटिव्ह टू वॉज ट्रॅम्पल्ड rather heavily as I sat reading on the top of a bus. I looked up with some anger and more agony and saw my friend of cheerful countenance. Sorry sir, he said. तर ह्याने रागारागाने वर बघितलं तर कोण होता? एक हसरा चेहरा होता. काउंटेनेन्स म्हणजे काय? फेस, चेहरा. तर बघितलं कोण होता? तोच बस कंडक्टर. आणि तो बस कंडक्टर म्हणाला, सॉरी सर, आय नो दिस बूट्स आर हेवी बूट्स. आय गॉट देम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड. ट्रॉड म्हणजे परत तेच, तुडविणे, स्टेप्ड अपॉन. I got them because my own feet get trod on so much and now I am treading on other people's. I hope I didn't hurt you sir. तो म्हणाला की दररोज मी नेहमी बसमध्ये असतो, प्रवास करत असतो, आणि बरेचसे लोक येतात, गर्दी असते, तर माझंच पाय बऱ्याचदा तुडवलं जात होतं, ट्रॉड, आणि दुसरे लोक माझे पाय तुडवते म्हणून मी बूट घेतलो, आणि व्हायला काय, आता मी दुसऱ्यांच्या पायावरती पाय देतोय, मी दुसऱ्यांना तुडवतोय, दुसऱ्यांचे पाय तुडवतोय. नाव आय एम स्टेपिंग अपॉन अदर. ट्रेडिंग म्हणजे काय? टू स्टेपिंग अपॉन. नाव आय एम स्टेपिंग अपॉन अदर, जसं की मी तुमच्या पायाला आता तुडवलं आहे. होप आय डिडंट हर्ट यू. तुम्हाला जास्त त्रास तर होत नाही ना? ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय अश्युर्ड हिम ही हॅडंट. आता ह्या ऑथरला तर दुखतंय, पण तो एवढा चांगला माणूस होता. सॉरी सर म्हणाला. तर ऑथर म्हणाला, नाही नाही, काय काळजी नाही, जास्त काही लागलेलं नाही आहे, इट्स ओके म्हणाला तो. याच्या ठिकाणी जर दुसरा माणूस असला असता ना, तर तिथं काहीतरी भांडणं झालेच असते, काहीतरी शब्दांची देवणघेवाण झालीच असती. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम वेन एव्हर आय बोर्डेड हिज बस अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बेअरिंग. याच्यानंतर जेव्हा जेव्हा तो बसवर जायचा आणि कंडक्टर असला तर हा लक्षपूर्वक त्याच्याकडे बघायचा आणि आनंद व्हायचा. कशाचा आनंद मिळायचा? त्याच्या चांगल्या स्वभावाचा, चांगल्या बिहेवियरचा. ही सीम टू हॅव इनएक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशन्स अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. जेव्हा जेव्हा त्या कंडक्टरला हा ऑथर बघायचा, रायटर बघायचा, तर त्याच्या लक्षात यायचं की ह्या कंडक्टर काहीतरी वेगळंच आहे. या कंडक्टरमध्ये कधीही न संपणारी, अनलिमिटेड, इनएक्झॉस्टिबल म्हणजे काय? न संपणारी, अनलिमिटेड एक पेशन्स आहे त्याच्याकडं, आणि त्याच्याकडं एक गिफ्ट आहे ज्याच्यामुळे ते लोकांना नेहमी खुश ठेवतो. ही मेक हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल, हॅपी. I noticed that if it was raining, he would run up the stairs to give someone the tip that there was a room inside. समजा वर कुठंतरी पाऊस पडतंय, बाहेर पाऊस पडतंय, आणि वरच्या बाजूला कुठली पॅसेंजर वरच्या बाजूला बसलाय, डबल डेकर बस असल्यामुळं, तर तो पळत पळत वर जायचा आणि त्यांना सांगायचा की खाली जागा आहे, खाली या, कशाला पावसात भिजताय. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन. एक मुलगा आपल्या वडिलांची जशी विचारपूस करतो, कन्सिडर म्हणजे विचारपूस करणे, टू टेकिंग केअर, जसं एक मुलगा आपल्या वडिलांची विचारपूस करतो, तसाच हा कंडक्टर हे जे म्हातारी व्यक्ती आहेत, जे पॅसेंजर्स आहेत, ओल्ड पीपल आहेत, त्यांची तो विचारपूस करत असे. अँड ही वॉज विथ चिल्ड्रन ॲज सॉलिसिटस ॲज फादर. सॉलिसिटस म्हणजे काय? की काळजी करणारा, कन्सर्न, केअरिंग म्हणतो आपण त्याला. जसं एक वडील आपल्या मुलाची काळजी घेतात, जसं केअर करतात, तसं हा पण लहान मुलं असतील बसवर तर त्यांची काळजी करायचा. He had evidently a peculiarly warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them. म्हणजे जर समजा यंग पीपल असतील कोणी, तर यंग पीपलसोबत तो मस्तपैकी चेष्टा मस्करी करायचा आणि एक खुशाल वातावरण बसमध्ये असायचं. त्यांच्यासोबत तो एकदम चांगल्या पद्धतीने वागायचा आणि हसायचा, खेळायचा, त्यांच्यासोबत जोक्सही करायचा. जेस्ट म्हणजे जोक्स. इफ ही हॅड अ ब्लँड मॅन ऑन बोर्ड, it was not enough to set him down safely on the pavement. He would call to Bill
in front, he would call to Bill in front to wait while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. समजा कुठली ओल्ड एज पर्सन असेल, एका म्हातारी व्यक्ती असेल, पॅसेंजर असेल, तर त्यांना फक्त तो फुटपाथपर्यंत सोडत नव्हता बसच्या खाली, तर त्यांना एका सेफ ठिकाणी तो सोडत असे किंवा त्याला रोड क्रॉस करून सोडून परत येत असे. आणि ह्या वेळेपर्यंत समोर जो बिल असायचा, बिल म्हणजे जो ड्रायव्हर आहे, त्याला थांबायला सांगायचा. In short, I found that he irradiated such an atmosphere, irradiate म्हणजे पसरविणे, to spread. I found he spreaded such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. तर त्याचे जे गुड मॅनर्स आहेत, त्याचा जो रिस्पेक्ट द्यायचा, तर त्याचा जो बिहेवियर आहे, त्याच्यातून आपणच लेसन घेतो, ते पण हसत खेळस. असं हे त्याचं बसवरचं ॲटमॉस्फिअर होतं. What struck me particularly was the ease with which he got through his work. एकदम सोप्या पद्धतीने, कुठलंही प्रकारचं दडपण न घेता तो आपलं काम, हे चांगलं काम करत होता. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस, ऑल्सो गुड मॅनर्स. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही जर कोणाशी चुकीचं वागला, तुम्ही कोणाला तरी रागावला, तो जाऊन कुठंतरी दुसऱ्यावर राग काढणार. म्हणजे काय, हे इन्फेक्शन आहे. जसं कोरोना इन्फेक्शन आहे ना, तसं तुम्ही जसं गुड मॅनर्स आणि बॅड मॅनर्स दोन्ही आहेत. गुड मॅनर्स पण पसरतात, बॅड मॅनर्स पण पसरतात, इन्फेक्शनसारखं जे स्प्रेड आउट. ओके, इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी, मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम इनसिव्हिल. ओके, इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी, मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट मीन्स लाईकली टू डू. कोणी आपल्यासोबत चुकीचं वागलं तर आपण त्याच्यासोबत चुकीचं वागायचा प्रयत्न करतो किंवा वागतोही. ओके, बट इट इज अन अनयुज्युअल अनकाउथ पर्सन. अनकाउथ पर्सन म्हणजे काय, संस्कारहीन, इम्पोलाइट पर्सनला अनकाउथ पर्सन म्हणतो. इफ इट इज अन अनयुज्युअली इम्पोलाइट पर्सन, अनकाउथ पर्सन, संस्कारहीन व्यक्ती आहे, हू कॅन बी डिसॲग्रीएबल विथ सनी पीपल. एक संस्कारहीन व्यक्तीच आहे जो की सनी पीपलशी डिसॲग्री म्हणजे काय, त्यांच्याशी सहमत न होणे. एक संस्कारहीन व्यक्तीच असेल जे की नेहमी हसत खेळत राहणाऱ्या व्यक्तीशी सहमत होत नाही. डिसॲग्री. सनी पीपल्स मीन द पीपल हू ऑलवेज लिव्ह हॅपीली अँड इन अ रिलॅक्स्ड मॅनर, त्याला आपण सनी पीपल म्हणतो. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ वेदर. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे, सेड किट्स, and a cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. आता इथं खूप छान सेंटेन्स वापरलेला बघा. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. कुणी म्हणलंय, केट्सने. जसं सकाळी उठल्या जर चांगलं प्रसन्न वातावरण असेल, बाहेर उठल्यानंतर जर हिरवळ आहे, चांगले फुलं आहेत, कलरफुल फुलं आहेत, तर आपला दिवसही चांगला जातो, कारण आपण प्रसन्न राहतो. तसंच कसं आहे मॅनर्सचं. तुम्ही जर चांगलं वागलात तर ते वेदरसारखंच आहे, सगळं आपलं सराउंडिंग ॲटमॉस्फिअर पण खूप आनंदी राहतो. ओके, नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. एक चांगलं वातावरण, एक खुशाल दिवस असेल तर आपण स्वतः पण खूप खुश राहतो. आणि जर एक व्यक्ती खूप चांगल्या बिहेवियरचा आहे, चिअरफुल पर्सन आहे, आनंदी व्यक्ती आहे, तो काय करतो, डिसेंड्स म्हणजे काय, पास ऑन. अ चिअरफुल पर्सन पास ऑन इवन द ग्लुमिएस्ट ऑफ अस. ग्लुमिएस्ट म्हणजे जी व्यक्ती नेहमी निरस असते, डल असते, आनंदी राहत नाही, तर त्यांचा दिवस पण एक ब्लेसिंग करून टाकतात हे चांगले व्यक्ती. इथं पुढे दिलेलं बघा, चिअरफुल पर्सन डिसेंड्स ऑन इवन द ग्लुमिएस्ट ऑफ अस विथ अ समथिंग ऑफ द बेनेडिक्शन म्हणजे काय, ब्लेसिंग ऑफ अ फाईन डे. एखादी व्यक्ती डल असेल, निरस असेल, पण असले जर चांगले व्यक्ती त्यांच्या संपर्कात आले तर त्यांचं दिवसही चांगलं होऊन जातो. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस. तो कंडक्टरची जी बस आहे त्या बसमध्ये नेहमी आनंदी वातावरण असायचं, कारण हा माणूसच तसा होता. हिज ओन सिव्हिलिटी, हिज कन्सिलियरिटी म्हणजे फ्रेंडली बिहेवियर. हिज ओन सिव्हिलिटी, हिज कन्सिलियरिटी ॲड्रेस दॅट इज फ्रेंडली बिहेवियर अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर. म्हणजे तिथं काय सांगायचं आहे, जो चांगला जो जसं वागत होता, जसं फ्रेंडली वागत होता, हसत खेळत होता, तर ह्याच्यामुळं काय होतं, तर असंच हे कुणाला इन्फेक्ट करत होतं, पॅसेंजरला. म्हणजे पॅसेंजरमध्ये पण अशीच भावना निर्माण होत होती नक्कीच. इन लाईटनिंग देअर स्पिरिट्स ही लाईटन हिज ओन टास्क. म्हणजे काय, दुसऱ्यांना आनंदी ठेवता तो आपलं जो काम करत होता
तो पण एकदम चांगल्यापणे आनंदी वातावरणात करत होता. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल. गेटीचा अर्थ काय होतं? गेटी आपण म्हणू शकतो की आनंदी, प्रसन्नता, चिअरफुलनेस. हिज चिअरफुलनेस, हिज व्हॉट वी कॉल आनंदी आणि प्रसन्नता शब्द मराठी झाले. ही चिअरफुलनेस वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तो नेहमी आनंदी राहत होता, प्रसन्न राहत होता. ही कशी इन्व्हेस्टमेंट होती? खूप चांगली इन्व्हेस्टमेंट होती, कारण हे स्प्रेड होत होती. बिझनेसमध्ये आपण 10 लाख रुपये लावले तर त्यामधून आपला पैसा वाढत जातो. कशासाठी इन्व्हेस्टमेंट करतो? तर आपलं ते पैसा वाढत जावे. मग हा जो सगळं स्प्रेड करतोय, पोलाइटनेस, रिस्पेक्ट देणे वगैरे, तर हे पण स्प्रेड होत होतं. इट वॉज अ व्हेरी साऊंड इन्व्हेस्टमेंट. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट. ऑफ लेट म्हणजे काय? रिसेंटली. आता कसं झालेलं आहे की नेहमी हा तो बसनी जात होता, तो रूटवरती जात होता, तो कंडक्टर भेटत होता. पण आता अलीकडे कसं झालेलं आहे, तो कंडक्टर त्याला तो बसमध्ये त्या रूटवरती दिसेना. कदाचित त्याची दुसऱ्या रूटवरती बदली झाली असेल, तेच सांगतो ऑथर इथं. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट, म्हणजे रिसेंटली आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनदर रोड. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रॅदर ड्रॅब वर्ल्ड. ऑथरला म्हणायचं आहे की आता मी जो रूटवरती नेहमीचं जातो आहे, तिथं अलीकडे मला तो बस कंडक्टर दिसत नाही आहे. पण मला खात्री आहे की तो जिथेही जात असेल दुसऱ्या रूटवरती, तिथंही तो त्याचा जो बिहेवियर आहे, जो हॅपीनेस आहे, तो तिथं स्प्रेड करत असेल. जरी ते सगळ्या जगामध्ये स्प्रेड करू शकत नाही, कारण हे जग जे आहे ते रॅदर ड्रॅब वर्ल्ड आहे. म्हणजे काय? डल वर्ल्ड आहे. हे जग खूप मोठं आहे, डल आहे. पण नक्की जिथं जिथं हा जात असेल तिथं एक आनंदमयी वातावरण निर्मिती करत असेल. अँड आय मेक नो अपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पॅनिजेरिक. पॅनिजेरिक म्हणजे काय? कुणाची स्तुती करत जेव्हा आपण लिहितो, वेन यू राईट वाईल प्रेझिंग समवन, इट इज कॉल्ड एज अ पॅनिजेरिक. हा म्हणतोय मी कुणाशी मला माफी मागायची गरज नाही की मी एका कंडक्टरबद्दलच लिहितोय, मी काय चूक केलेलीच नाही आहे. अननोन कंडक्टर अननोन जे छोटासा एक कंडक्टर आहे त्याच्याबद्दल मी एवढं स्तुती सुमने लिहित आहे, मी चांगलं त्याची स्तुती करत आहे. आय एम प्रेझिंग हिम, देर इज नथिंग रॉंग इन इट, द ऑथर इज टेलिंग. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मोर, आय सी नो रिझन व्हाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट from one who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. आता इथं काय म्हणायचं आहे ऑथरला? वर्ड्सवर्थ सगळ्यांना माहीत आहे, सांगायची गरज नाही, खूप मोठी व्यक्ती आहे, नामवंत व्यक्ती आहे. वर्ड्सवर्थ जर त्याचा आयुष्याचा एक धडा घेऊ शकतो एक छोट्याशा माणसाकडून. छोटासा माणूस कोण आहे? लीच गॅदरर. लीच म्हणजे काय? एक छोटासा, एक आळीसारखा छोटंसं किडा असतो, आळी, जे की चिखलात असतं शक्यतो. घाण जिथं असते, चिखल जिथं असतो, पाणी साठलं तिथं असतं आणि ते आपल्या बॉडीमध्ये शिरतं. पण त्याचंही काहीतरी काम असेल. एक गरीब माणूस आहे जो की ते लीचला, जळूला दररोज गोळा करतोय कुठेतरी जाऊन. पण ह्या आपल्याला याच्या डीपमध्ये जायचं नाही. एक साधारण व्यक्ती, एक गरीब लीच गॅदरर माणूस आहे जो की लोनली मूर शब्द वापरला आहे. मूर म्हणजे काय? इथं मूर म्हणजे एक आपण म्हणतो बॉग. बॉग म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी, जिथं पाणी साचलेलं असताना चिखल तयार होतो त्याला आपण बॉग म्हणतो. तर हा म्हणतोय की वर्ड्सवर्थ सारखा माणूस जर एक छोट्याशा लीच गॅदरर माणसाकडून एक आयुष्याचा धडा घेऊ शकतो, तर मला याच्यामध्ये कुठलंही कारण असं दिसत नाही की आपण सगळ्या माणसांनी, कुठलाही माणूस असू दे, छोटा असू दे मोठा असू दे, त्यांच्याकडून आपण शिकवण घ्यायला पाहिजे. इट इज नो रिझन वाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन इन कंडक्ट. कसं वागण्याचं जे धडा आहे आपण दुसऱ्या लोकांकडून घ्यायला पाहिजे. की जसं अ व्हेरी मॉडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. एक साधारण वागणूक जे असते, साधारण वागणूक तर कुठलेही कंडक्टर देतात, पण त्याला आपण अजून एक वेगळ्या लेवलवर कसं घेऊन जाऊ शकतो. मॉडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड, त्याला एक रिस्पेक्टेबल लेवलला घेऊन जाऊ शकतो. कशाने? तर आपल्या गुड टेम्परनी, काइंड फिलिंगने. तर हे लेसन आपण साधारण माणसाकडून घेऊ शकतो. विलियम वर्ड्सवर्थ जर लेसन घेऊ शकतो साधारण माणसाकडून, तर आपण का घेऊ शकत नाही? It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. आपलं जो वातावरण आहे हे वातावरणमध्ये जे खुशाल करतं, आनंदमय वातावरण करतं, तर काय करतं? तर आपण जे एकमेकाला आदर करतो, जे एकमेकाला थँक्यू म्हणतो, ओके,
रिस्पेक्ट देतो दुसऱ्याला, ह्याच्यामुळे एक चांगलं आनंदमयी वातावरण असतं. ओके, एक गोड वातावरण असतं. पण काय झालेलं आहे, जेव्हा ते वर्ल्ड वॉर झाले, फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, त्याच्यानंतर लोकांमध्ये काय झालं की चिडचिडा स्वभाव सुरू झाला. लोकांकडे पैसा राहिला नाही, सगळे बिझनेसेस वगैरे ठप झाले आणि एकमेकामध्ये कटुता निर्माण झाली. लोकांमध्ये सौजन्यपूर्ण व्यवहार राहिलेला नाही आहे. पीपल्स आर नॉट दॅट मच सिव्हिलाइज, म्हणजे सिव्हिलिटीज राहिलेली नाही आहे त्यांच्यामध्ये. पण वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. एक दुसऱ्याचं, आता वर्ल्ड वॉर नंतर लोक एकमेकाशी थोडंसं तेवढं चांगलं वागत नाही जे की अगोदर वागत होते. पण आपल्याला जर एकमेकाचं आयुष्य चांगलं करायचं आहे, टॉलरेबल करायचं आहे, सहनशील करायचं असेल, तर आपल्याला काय करायला लागेल, ते सिव्हिलिटीज, सौजन्यपूर्ण व्यवहार आपल्याला परत आणावंच लागेल. आणि हे कुठलंही लॉ आणू शकत नाही. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्वोकिंग द लॉ. बरोबर आहे. सिव्हिलिटीज, आदर करणे, थँक्यू म्हणणे, हे गोष्टी आपण लॉ आणू शकत नाही. पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज नेसेसरी इन्स्टिट्यूशन. पोलिसमॅन एक चिन्ह आहे आणि लॉ काय आहे, एक संस्था आहे फॉर सोसायटी दॅट इज स्टील सम वॉट लोअर दॅन द एंजल्स. आता लोअर दॅन द एंजल्स म्हणजे काय, लेस देन परफेक्ट. आपल्याला माहीत आहे की आपली जे पोलीस डिपार्टमेंट आहे हे एकदम परफेक्ट नाही आहे, हे लोअर दॅन द एंजल्स आहे, हे लेस देन परफेक्ट आहे. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. कुणी आपल्याला हल्ला केला, फिजिकली आपल्याला असॉल्ट केलं, मारलं, तर लॉ आपल्याला नक्कीच प्रोटेक्ट करेल. नॉर विल द लिफ्टमॅन्स वे ऑफ द मीटिंग मॉरल अफ्रंट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटी. जसं लॉ आपल्या सिव्हिलिटी रिस्टोर करू शकत नाही, बरोबर आहे, फक्त फिजिकल अटॅक झाला तर आपल्याला वाचू शकतो. पण आणि तसंच आहे की हा जो लिफ्टमॅन आहे, ज्या हिशोबाने त्याने सामना केला, मीटिंग अ मॉरल अफ्रंटचा अर्थ काय होतं, मॉरल अफ्रंट म्हणजे काय, अ डिसरिस्पेक्टफुल बिहेवियर. समोरचा व्यक्ती त्याला टॉप प्लीज म्हणाल नाही म्हणून त्याला फेकून दिलं, तर कुठल्या पद्धतीने त्याने सामना केला ना त्या माणसाचा, व्हायलन्सनी केला, हे चुकीचं आहे. याच्याने सिव्हिलिटी रिस्टोर होणार नाही आहे. सौजन्य पूल व्यवहार याच्याने रिस्टोर होणार नाही आहे. तुम्ही असं लोक काय म्हणले म्हणून त्याला मारलात, फेकून दिलात, तर हे चुकीचं आहे. ऑथर म्हणतो, ह्या जो लिफ्टमॅनला आहे त्याला एक सजेशन देतो ऑथर. आय सजेस्ट टू हिम म्हणजे लिफ्टमॅन, दॅट he would have had more subtle and effective revenge if he had threatened the gentleman who would not say please with elaborate politeness. ऑथर म्हणतोय, मी त्यांना एक सल्ला देईन हे लिफ्टमॅनला की दॅट तो आपला जो बदला घ्यायचा आहे तर तो एकदम सप्टल म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो की सूक्ष्म, नॉट नोटिसेबल, सबटल, नॉट नोटिसेबल पण इफेक्टिव्ह. तो आपला बदला घेऊ शकला असता न कळत पण एकदम असरदार, कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने. कशाने, ज्या माणसाने त्याला प्लीज नाही म्हटलं ना, आय सजेस्ट टू हिम दॅट ही वूड हॅव हॅड अ मोर सफ्टल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज इफ ही हॅड थ्रेटन द जेंटलमॅन हू वूड नॉट से प्लीज. जो व्यक्तीने त्याला प्लीज नाही म्हणलं त्याचा बदला तो एक न कळत पण असरदार पद्धतीने घेऊ शकला असता. कशाने, तर आपल्या एक वेगळंच एक गुड बिहेवियरनी, सभ्यतापूर्ण व्यवहाराने तो आपलं हे करू शकला असता. आता कसं आहे त्याचं एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी, पुरं सांगतो मी. पोलाइटनेस म्हणतो वागून बदला घेऊ शकला असता आणि ती गोष्ट त्या माणसाच्या नेहमी डोक्यात राहिली असती. ही वूड हॅव हॅड द विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बूर म्हणजे काय, रूड बिहेवियर, बॅड मॅनर. ही वूड हॅव द विक्ट्री, स्वतःचं त्याने जो, आता तो लिफ्टमॅन तर चुकीचाच वागला आहे, आता या चुकीच्या वागण्यावर पण तो विजय मिळवला असता जर तो आपल्या पोलाइटनेसने त्याला उत्तर दिलं असतं. तो ह्या रूड बिहेवियर पण विजय मिळवला असता, पण फक्त रूड बिहेवियरमुळे तो स्वतःवरती विजय मिळवला असता. आणि जो व्यक्ती स्वतःवर विजय मिळवतो तो कधीही पाठीमागे राहत नाही, तो सगळ्यांवर विजय मिळवतो. ओके, ही वूड हॅव दॅट विक्ट्री नॉट ओनली ओव्हर बूर बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इज द विक्ट्री दॅट काउंट्स. हे महत्त्वाचं आहे, स्वतःवरती विजय मिळवणे, स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवणे, स्वतःच्या रागावरती विजय मिळवणे, तोच व्यक्ती खरा विजेता ठरतो. द पोलाइट मॅन मे लूज हिज मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅड द स्पिरिच्युअल विक्ट्री. हां ठीक आहे, त्याला मारला नाही तर मटेरियल ॲडव्हान्टेज तो म्हणजे फिजिकली ॲडव्हान्टेज जो असतो, एकाने एकाला मारले तर दुसऱ्याला मारतो,
हे ॲडव्हान्टेज त्याला मिळालं नसतं, पण नक्कीच आध्यात्मिक विजय त्याला मिळाला असता, स्वतःवरती विजय त्याला मिळाला असता. ही विजय जास्त असलं असतं, खूप मोठी विजय असली असती. आय कमेंड मीन्स तो म्हणतो की मी त्याला एक सल्ला देऊ इच्छितो. कोणाला? लिफ्टमॅनला. एक एक्झाम्पल थ्रू. आय कमेंड टू लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. चेस्टरफील्ड नामक एक मोठं पॉलिटिशियन होऊन गेलेलं आहे. 1694 ते 1773 दरम्यानचं मोठं पॉलिटिशियन आहे, जो की खूप एक अशी व्यक्ती होती की गरीब लोकांचा तो खूप मदत करत असे. चॅरिटी करत होता, तो खूप मदत करत होता आणि चांगली व्यक्ती होती. त्याचं नावही खूप चांगलं होतं. पॉलिटिशियन आणि लोकांना मदत करणारी व्यक्ती, त्याचं नाव होतं चेस्टरफील्ड. तो म्हणतोय की मी लिफ्टमॅनला एक उदाहरण देऊ इच्छितो चेस्टरफील्डचा. इन हिज टाईम म्हणजे चेस्टरफील्डच्या काळात, ती व्यक्तीच्या काळात, चेस्टरफील्ड नावाच्या व्यक्तीच्या काळात, द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाउट द पेवमेंट्स ऑफ टुडे. तेव्हा असे जे स्ट्रीट्स होते लंडनचे, तर फुटपाथ नव्हते. पेवमेंट्समध्ये फुटपाथ नव्हते. अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायेस्ट फुटिंग. जो व्यक्ती भिंतीच्या कडेला एकदम जात असेल, भिंतीला पकडून किंवा भिंतीच्या जवळून भिंतीच्या कडेला पकडून जात असेल, त्यालाच चालत जाण्यासाठी जागा मिळत असेल. समजा रोडवरती चिखल आहे, पाऊस पडलेला आहे, तर जाण्यासाठी फुटपाथ नव्हते, तर काय होती, खूप थोडीशी जागा होती जिथं आपण आपलं पाऊल ठेवू शकतो आणि एकच व्यक्ती येणं जाणं करू शकत असेल. तर इथं परत एकदा सांगतो मी, इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्सवर विदाउट पेमेंट्स म्हणजे फुटपाथ नव्हते. अँड द मॅन हू टूक द वॉल, जो भिंतीला चिटकून जात असे, त्यालाच तिथून हॅड द ड्रायस्ट फुटिंग. हॅड द ड्रायस्ट फुटिंग मीन्स ओनली द पर्सन हू वेंट व्हेरी क्लोज टू वॉल हॅड अ प्लेस टू पुट हिज फीट. आपलं पाय ठेवण्यासाठी थोडीशी जागा मिळत होती. मग आता दोन व्यक्ती समोर आल्यावर बाजूला कोण होणार किंवा रस्ता कोण देणार, हे मोठा प्रश्न आहे. इगो असतो ना मध्ये. ह्याचंच एक्झाम्पल आहे. सो द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायस्ट फुटिंग. आय नेवर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रेल. स्काउंड्रेल म्हणजे काय? एक अशी व्यक्ती जे की डिसऑनेस्ट आहे, डिसरेप्युटेबल आहे, त्याचं रेप्युटेशन खराब आहे, वाईट व्यक्ती म्हणून त्याला बघितलं जातं. मराठीत आपण म्हणू शकतो बदमाश किंवा हरामखोर, त्याला आपण स्काउंड्रेल म्हणतो. आय नेवर गिव्ह अ वॉल टू स्काउंड्रेल सेड अ मॅन हू मेट चेस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट. म्हणजे चेस्टरफील्ड समोरून येत आहे आणि व्यक्ती इकडून जात आहे. आता उतरणार कोण? तर ह्या जो व्यक्ती आहे तो चेस्टरफील्डला म्हणतो, मी ह्या स्काउंड्रेल व्यक्तीला, मी हे बदमाश व्यक्तीला, मी हरामखोर व्यक्तीला जागा देत नाही. तर ह्याच्यावर चेस्टरफील्डने उत्तर कसं दिलंय? तो रोडवर उतरला, खाली वाकला. ही बो म्हणजे काय? खाली वाकतो, थोडीशी मान खाली करतो. ही बो अँड सेड आय ऑलवेज डू. म्हणजे बघा कसं उत्तर दिलं बघा. लिफ्टमॅन सारखं त्याला, तो पण त्या माणसाला चिखलात फेकून देऊ शकला असता, समोरच्या व्यक्तीला. चेस्टरफील्ड समोरच्या व्यक्तीला असं का बोलला म्हणून मारू शकला असता किंवा शिवेगाळ करू शकला असता किंवा चिखलात रोडवर फेकून देऊ शकला असता. त्याने काय म्हणले, तो काय उत्तर दिला चेस्टरफील्डने, की तू स्काउंड्रल व्यक्तीला, तू हरामखोर व्यक्तीला किंवा तू बदमाश व्यक्तीला जागा देत नाहीस ना. तू खाली वाकून म्हणाला, पण मी देतो ना. आता बघा कोण स्काउंड्रल झालं, कोण बदमाश झाला, कोण हरामखोर झालं. बघा, न मारता, काहीही हिंसा न करता समोरच्या व्यक्तीला त्याने उत्तर दिले. असंच तो लिफ्टमॅन पण करू शकला असता, असं ऑथरला सांगायचं आहे. पुढे तेच सांगतोय. आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिवेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. आता इथं याच्यामध्ये आपण कन्फ्युजन करतो. तर ऑथरला सांगायचं आहे की आय होप ते लिफ्टमॅन विल, हे ॲग्री करेल, सहमत असेल की हिज रिव्हेंज म्हणजे काय? ते चेस्टरफील्डचं रिव्हेंज कसं घेतलं? त्याने सांगितलं की बट आय ऑलवेज डू, मी अशा लोकांना जागा देतो. म्हणजे इनडायरेक्टली त्याने समोरच्याला जे सांगायचं ते सांगितलं होतं की कोण व्यक्ती आरामखोर आहे. तर तो म्हणाला की आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच वर स्वीट. त्या चेस्टरफील्डचं रिव्हेंज हा खूप गोड होता. कुणापेक्षा? खूप गोड होता. कशापेक्षा? जर त्याने त्या व्यक्तीला चिखलात ढकललं असतं. चिखलामध्ये न ढकलता, काही हिंसा न करता, त्याच्यापेक्षा जास्त गोड रिव्हेंज त्याने घेतलं. काय सांगून? आय ऑलवेज डू. तुम्ही रस्ता देत नाही ना स्काउंड्रल व्यक्तीला, पण मी देतो ना, असं म्हणून तो वाकला.
तर बघा लिफ्टमॅन पण असं करू शकला असता की त्याला न फेकता काहीतरी दुसऱ्या पद्धतीने दुसरे शब्द वापरून त्याचा आता बदला घेऊ शकला असता. जसं ह्या व्यक्तीने घेतलं, त्याला चिखलात तर नाही ढकललं, पण जे साध्य करायचं ते साध्य केलं. सो दिस इज एंड ऑफ द लेसन. बट नाव व्हॉट आय एम गोइंग टू डू, लिटल बिट ऑफ ग्रामर पार्ट इज देअर. छोटंसं आहे, बरंच ग्रामर पार्ट आहे, पण त्यामधलं 1-2-3 पार्ट मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो आणि हे लक्षात ठेवायचं. ओके, मी आता क्वेश्चन आन्सरची PDF फाईल हे पाहिल मी तुम्हाला पोस्टही करणारच आहे. ओके, आता इथं काही वर्ड्स दिसतील. हे वर्ड्स जे आहेत ना, 2 वर्ड्स जर आपण शक्यतो हे 2 वर्ड्स एकत्र जातात. ओके, ह्याला आपण कोलोकेशन म्हणतो. कोलोकेशन म्हणजे काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स इन अ लँग्वेज दॅट ऑफन गो टुगेदर. हे 2 वर्ड्स सोबत जातात. जसं आता मी वाचतोय, बिग मिस्टेक, बिग सरप्राईज, बिग वेलकम. ओके, आणि वेल म्हणलं तर वेल ड्रेस्ड, वेल मेंट, वेल प्लीज्ड, वेल क्वालिफाईड. म्हणजे हे शब्द सोबत जातात. लक्षात ठेवा, कोलोकेशन म्हणजे काय? तुम्हाला पॅसेज दिलेलं असतं, त्या पॅसेजमधले तुम्हाला क्वेश्चन देतात की फाइंड आउट द कोलोकेशन वर्ड्स फ्रॉम दिस गिवन पॅसेज. तसल्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्या पॅसेजमधले कोलोकेशन. कोलोकेशन म्हणजे काय? असं मोठं प्रश्नचिन्ह, कन्फ्युजन नाही व्हायचं, कन्फ्यूज होऊन जायचं नाही. तर काही वर्ड्स मी अजून रीड करतो आहे, जे की मी स्वतः फाइंड आउट केलेले आहेत. हॉरिबल एक्सपिरियन्स म्हणतो आपण. ओके, वेग मेमरीज म्हणतो, अर्ली रायझर म्हणतो, बिग फेलियर म्हणतो, किंवा आपण फुल्ली अवेअर म्हणतो, डिस्टंटली ह्युमर पण म्हणू शकतो, सोशल डिस्टन्सिंग आता आपण म्हणतो, हे पण एक कोलोकेशन आहे. ग्रेट स्ट्रेंथ, ग्रेट स्किल, तर हे कोलोकेशन शब्द आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता ह्याच्यानंतर जे आहे एक प्रिफिक्स सफिक्स म्हणून कन्सेप्ट आहे, ते तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, तरी एकदा सांगतोय. प्रिफिक्स म्हणजे काय? एक वर्ड दिलेलं असतं, त्याच्या अगोदर आपल्याला 2-3 लेटर्स किंवा करून आपल्याला नवीन वर्ड तयार करायचं. दिलेल्या वर्डला अगोदर काहीतरी ॲड करणे त्याच्या सुरुवातीला. ओके, आणि सफिक्स म्हणजे काय? दिलेल्या वर्डच्या एंडला काहीतरी ॲड करून वर्ड तयार करणे. जसं की मी तुम्हाला म्हणेल सिव्हिल, सिव्हिलचं प्रिफिक्स म्हणजे सिव्हिलच्या अगोदर काहीतरी आपल्याला लेटर्स ॲड करायचे. सिव्हिलचं काय होईल? अनसिव्हिल. प्लेझंटचं काय होईल? अनप्लेझंट. कन्व्हिनियन्सचं काय होईल? इनकन्व्हिनियन्स. ओके, ॲग्रीचं काय होईल? डिसॲग्री. प्रिफिक्स म्हणजे अगोदर, सफिक्स म्हणजे नंतर. आता सफिक्सचं एक्झाम्पल सांगतो. अट्रॅक्टिव्ह, इनअट्रॅक्टिव्ह. वी कॅन ऑल्सो कॉल्ड ॲज सॉरी मी चुकीचं एक्झाम्पल दिलं. हे सफिक्सचं आपण असं घेऊ शकतो. अट्रॅक्ट, अट्रॅक्शन. रिझन, रिझनेबल. पनिश, पनिशेबल. लिगल, लिगली. विलिंग असेल तर विलिंगनेस. बघा, त्या विलिंगच्या एंडला ॲड करतोय, विलिंगनेस. बरोबर आहे. एक्झिस्ट, एक्झिस्टन्स. बरोबर आहे. असे हे जेव्हा नंतर ॲड करतो सफिक्स आणि सुरुवातीला ॲड करतो त्याला म्हणतो आपण प्रिफिक्स. आता अजून हे बाकीचं आहे, तर तुम्ही नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह हे रीड आउट करा. लक्षात ठेवा, एक स्पॉट द एरर म्हणून आपल्याकडे कन्सेप्ट आहे, ते खूप महत्त्वाचं आहे, ते आपल्याला बघायचं आहे. ओके, स्पॉट द एरर म्हणजे काय? सेंटेन्स दिलेलं असतं, त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतात, तर व्यवस्थित वाचायचं. मी घेतोय आता 2 लिहिलं ना, स्पॉट द एरर्स ते बघतोय. ए, राधा ब्रॉट पेन्स अँड डिस्ट्रीब्युटेड देम बिटवीन हर 5 चिल्ड्रन. विकत आणलेत त्याने, राधाने. तर बॉट येतं, ब्रॉट येत नाही. राधा बॉट पेन्स आता, बाय बॉट. हां, बरोबर आहे. तर इथं ब्रॉटच्या ठिकाणी काय येणार आहे? बॉट येणार आहे. आता पुढचं बघा. जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड्स ईच अदर. ओके, इथं दिलेलं आहे जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड्स ईच अदर इन कम्प्लीट सायलेन्स. तिथं तर इन थोडंसं पुसलं गेलेलं आहे, तिथं इन आहे ते. तर जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड्स, बिसाइड्स येत नाही, फक्त बिसाइड येतं, BESIDE, एस येत नाही. हां, हे मिस्टेक आहे, आपल्याला फाइंड आउट करायची असते. इथं वरती आन्सर दिलेला आहे. ओके, बघा आन्सर बिसाइड केला आहे, त्याला अंडरलाईन केला आहे. पुढचं आहे हिज बेस्ट फ्रेंड विजय वॉज ब्लाइंड. विदिन दिलं आहे, विदिन येत नाही कधी, विदिन येत नाही, इन किंवा विथ येईल. हिज बेस्ट फ्रेंड विजय वॉज ब्लाइंड इन 1 आय असं लिहायचं. नेक्स्ट दिलं आहे वन कुड डेअर टू एन्क्रोच ऑन हिज राईट्स. आता इथं जे सेंटेन्स दिलं आहे वन कुड डेअर टू एन्क्रोच ऑन हिज राईट्स, त्याचं करेक्शन कसं केलं आहे? वन कुड नॉट डेअर टू एन्क्रोच ऑन हिज राईट्स. हे मिनिंगच बदललं आहे. माझ्या हिशोबाने हे मिनिंग सेंटेन्स बरोबर आहे, आन्सर दिलेलं,
पण वरचं मिनिंग चेंज होतो. तर आपल्याला चेंज न करता लिहायचं कसं करायला पाहिजे. करेक्ट आन्सर येतं वन कुड डेअर टू एनक्रोच अपॉन हिज राईट येतं, ऑन हिज राईट येत नाही, अपॉन हिज राईट्स, ऑनच्या ठिकाणी अपॉन येईल. नेक्स्ट आहे शी वॉज टेकन विथ सरप्राईज वेन शी सॉ द फेमस ताजमहल. ओके, एक लक्षात घ्या, कधी पण टेकन बाय सरप्राईज असतं, विथ सरप्राईज येत नाही. जसं की आपण एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. ही वॉज टेकन बाय ॲम्ब्युलन्स येतं, ही वॉज टेकन विथ ॲम्ब्युलन्स येतं का, नाही येत. ॲक्शन माइट बी टेकन बाय हिम, ॲक्शन माइट बी टेकन विथ हिम येतं का, नाही येत, बाय हिम येतं. तसंच शी वॉज टेकन विथ सरप्राईज येत नाही, बाय सरप्राईज येतं. हां, असं जर आलं केअर वॉज टेकन विथ डॅश एज्युकेशन, केअर वॉज टेकन विथ हर एज्युकेशन, इथं विथ येतं, बाय हर एज्युकेशन येत नाही. केअर वॉज टेकन विथ हर एज्युकेशन, त्याच्या एज्युकेशनबद्दल काळजी घेतली गेली होती. ओके, लक्षात ठेवा, काय छोटे छोटे गोष्टी आहेत. इट इज नॉट पॉसिबल टू एक्सचेंज द गुड्स वन्स द सेल हॅज बीन कम्प्लिटेड. लक्ष द्या इथं, इट इज नॉट पॉसिबल टू एक्सचेंज द गुड्स म्हणलंय, द गुड्स येत नाही. गुड्स हे कॉमन प्ल्युरल आहे नाव. ओके, गुड्स इज कॉमन प्ल्युरल नाव येतं. जेव्हा कॉमन प्ल्युरल येतं ना, क्लास येतं, गुड्स म्हणलेलं आहे, कॉमन नाऊन येते, प्ल्युरलमध्ये गुड्स म्हणलेलं आहे, अशा वेळेस द येत नाही. आता एक्झाम्पल सांगतो, कधीही एक्झाम्पल बघायचे ग्रामरला, एक्झाम्पल्स हां लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो. फॉर एक्झाम्पल आता मी समजा असं म्हणलं की काऊज ईट ग्रास, काऊज ईट ग्रास, द काऊज ईट ग्रास येतं का, येत नाही, कारण ते कॉमन प्ल्युरल नाव आहे काऊज. पण तेच द कधी येतं, दी काऊज ऑफ गोपाल, एका व्यक्तीचे ते काऊज आहेत, पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल बोलतोय आणि त्याचे ते काऊज आहेत, तेव्हा येणार ते. ओके, दी काऊज ऑफ गोपाल, हां दे बिलॉंग टू गोपाल म्हणून दी काऊज ऑफ गोपाल येऊ शकतं. पण जनरल लिहिताना काऊज ईट ग्रास म्हणू शकतो आपण, दी काऊज ईट ग्रास येत नाही. मग जसं दी काऊज ईट ग्रास येत नाही तसं दी गुड्स येत नाही. दी गुड्स ऑफ समवन म्हटलं तर येऊ शकतं ते, पण फक्त जेव्हा गुड्स आहे तर हे काय येणार, द येणार नाही. तेच आपलं आन्सर आहे, हे लक्षात ठेवा. डॉक्टर सेनगुप्ता हॅज बीन ट्राईंग टू मास्टर द क्राफ्ट फॉर द लास्ट 5 years. काही चूक नाही, परफेक्ट सेंटेन्स आहे. त्याच्या पुढे बघा, द टॉप रँकिंग कॅन्डिडेट्स विल बी अपॉइंटेड इन सिनियर जॉब्स इन बँक. इन येत नाही, विल बी अपॉइंटेड टू सिनियर जॉब्स इन बँक, किंवा फार झालं तर फॉर येऊ शकतं, पण परफेक्ट टू बसतं इथं, टू सिनियर जॉब्स. शी नोज व्हेरी वेल व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम हर बट शी इज अनेबल टू परफॉर्म. आता बघा इथं काय दिलं आहे आन्सर, फ्रॉमच्या ठिकाणी ऑफ पाहिजे, फ्रॉमच्या ठिकाणी ऑफ पाहिजे. एक लक्षात ठेवा, जेव्हा रायटर स्वतः बोलत असतो तेव्हा फ्रॉम येतं. इथं रायटर स्वतः बोलतोय का, शी म्हणतोय, म्हणजे दुसरी व्यक्ती आहे तिथं, रायटर स्वतः बोलत नाही. हां, फॉर एक्झाम्पल आता मी तुम्ही फ्रॉम कधी वापरू शकता ते सांगतो मी. फॉर एक्झाम्पल, आय एक्सपेक्टेड अ गुड जॉब फ्रॉम यू. इथं आय आहे, रायटर स्वतः आहे. जेव्हा रायटर स्वतः आहे तेव्हा फ्रॉम येणार, जेव्हा दुसऱ्या व्यक्तीबद्दल सांगितलं जात आहे तेव्हा काय येणार आहे, ऑफ येणार आहे. म्हणजे शी ही असेल तर ऑफ येईल, आणि रायटर स्वतः आय असेल तर फ्रॉम येईल. लक्षात आलं. म्हणून इथं काय झालेलं आहे, शी नोज व्हेरी वेल व्हॉट इज एक्सपेक्टेड ऑफ हर. जर आय असेल तर फ्रॉम येईल. ओके, दे विल पुट ऑन अ नोट, नोट म्हणलंय असं येत नाही, दे विल पुट अप अ नोट. लक्षात घ्या, ऑन अ नोट येत नाही, दे विल पुट अप अ नोटीस. आपण म्हणतो ना, दे विल पुट अप अ नोटीस, तसंच आहे. ओके, तर परत एकदा हे व्हिडिओज वगैरे तुम्ही कधीही बघू शकता. यूट्यूब लिंकच आहे, आणि PDF नोट्स मी तुम्हाला पाठवणारच आहे. आणि जेव्हा पुढचं पोएमचं रेकॉर्डिंग होईल मी तुम्हाला नक्कीच अपलोड करेन. हॅव अ गुड डे.